तुमच्या असल्याच वागण्यामुळे राजेश क्षीरसागर आणि संजय पवारांच्यात दुपळी पडली होती. असल्याच हा. वागण्यामुळे गट तट करू नका म्हणा लहान पोरांसारखं गट्टी फू बट्टी फू. इथं पक्ष अडचणीत आहे. अरे काय करायलाय तुम्ही? कशाबद्दल करायलाय? बालिशपणा हा. तुम्हाला जर माणसं जमवता येत नसतील तर त्यात माझा दोष काय? राजेश क्षीरसागरनं त्यामुळे ओव्हरटेक केलं. पक्ष इंगोले पवार देवणे मोदींचा नाही, स्वर्गीय होय. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे हा. होय होय 100% हा, आहे. पक्षाचं मालक व्हायचा प्रयत्न करू नका म्हणा. ते चालत नाही नाही नाहीये. 100%. आणि शिवसेना म्हणजे गणेश उत्सव मंडळ नाही हो, पक्ष आहे नाहीच आपला. की. रवी इंगोलेंना पण कुणी दुखवू नये आणि रवी इंगोलेनं पण कुणाला दुखवू नये ही खबरदारी घ्याय पाहिजे पक्षामध्ये. हाय की. हाय की. प्रेस नोटला आमचं नाव नाही येणार तरी पण भाषण टोकाला. हाय की. सांगा तुमच्या नेत्याला योग्य येस नाही. येस. हा, हे योग्य नाही, हे चालतंय. अयोग्य आहे. पक्ष इंगोले पवार देवणे मोदींचा नाही, स्वर्गीय होय. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे हा. होय होय 100% हा, आहे. पक्षाचं मालक व्हायचा प्रयत्न करू नका म्हणा. हे चालत नाही नाही नाहीये. 100%. होय होय. माझ्या बोर्डावर संजय बाबांची, देवणे दादांची, मोदी साहेबांची सगळ्यांचे फोटो आहेत. सगळ्यांना घेऊन मी करावलं आणि उद्या परवाचा कार्यक्रम हा माझा एकट्याचा नाही. मी पक्षासाठी करावली. रवी इंगोलेंना तिकीट मिळावं म्हणून तो कार्यक्रम नाही. आमच्या हा हा हा. पक्षाला तिकीट मिळावं यासाठी हा कार्यक्रम आहे. बरोबर. तुमच्या असल्याच वागण्यामुळे राजेश क्षीरसागर आणि संजय पवारांच्यात दुपळी पडली होती. असल्याच हा, हा. वागण्यामुळे गट तट करू नका म्हणा लहान पोरांसारखं गट्टी फू बट्टी फू. इथं पक्ष अडचणीत आहे. पक्ष अडचणीत असताना सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करायचं असते. सगळ्यांची ताकद. आणि पक्ष तिकीट देणार कोण हो? महालक्ष्मी मंदिरात तिकीट मिळते, नाहीच की. होय. तिकीट मातोश्रीत मिळणार. होय. आरूबाई ठरवतील, भास्कर जाधव साहेब ठरवतील, उद्धव साहेब ठरवतील आणि ते देतील त्याच्याबरोबर मी राहणार दिवस रात्र उजाडल्यापासून. हा प्रकार बरोबर नाही. आणि उद्या मी येणार आणि हेच बोलून दाखवणार. अरे काय करायलाय तुम्ही? कशाबद्दल करायलाय? बालिशपणा हा. तुम्हाला जर माणसं जमवता येत नसतील तर त्यात माझा दोष काय? शिवसेनेची लोक सोडून तुम्ही आयुष्यात काय मिळवलं नसेल त्यात माझा दोष काय आहे? पब्लिक मध्ये फिरायला पाहिजे. दुपारी 2 ते 5 फोन बंद करून चालत नाही. रात्री 2-2 वाजता आम्ही फोन कोणाचा आला तरी उठून जातोय आम्ही. त्याला कष्ट आहे, शारीरिक झीज आहे आमची. आणि असं केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. राजेश क्षीरसागरनं त्यामुळे ओव्हरटेक केलं. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे, मी संजय बाबांना ओव्हरटेक नाही करत. हा. मला आमच्या पक्षाला तिकीट पाहिलं आहे. आमच्या पक्षाचं तिकीट जाता कामा नये. भले बाबांना मिळू दे, मी दिवस रात्र येऊन थांबणार त्यांच्या दारात उजाडल्यापासून. त्यांचं ड्रायव्हिंग करणार. सांगा त्यांना समजावून. असं वागाय नसते कुणाचं तरी ऐकून. कोणतरी कान भरत असतील किंवा ह्यांनी कुणाचं तरी कान भरला असतील हे मला माहिती नाही. मी आरूबाईंच्या कानावर ही तक्रार घालणार, बोलणार. हे योग्य नाही. माझा कोल्हापुरात कुठेही बोर्ड बघा, मी प्रोटोकॉल सोडून वागलेलो नाही आणि वागणारही नाही. आणि असं आपल्या पक्षात दुपळी दाखवू नका. पक्ष अडचणीत आहे. दुपळी नाहीच आहे सोडा. मिस अंडरस्टँडिंग मध्ये तुम्हाला काहीतरी वाटत असेल की मी काहीतरी करावलोय का एकटं, काय नाही. सगळ्यांना घेऊन पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश. उद्या हर्षल सर्वेंना तिकीट दिलं त्यांच्या बरोबर जाणार मी. 100% जाणार. यात काही दुमत नाही माझं. असं वागू नका म्हणून. असं मला पण मिळावं लावतोय. तुम्ही उद्या लावू का सांगा? मी लावीन परत. पण ते दिसायला वाईट दिसते, चुकीच दिसते. ती माणसं नाव ठेवतील आपल्याला. आणि ज्येष्ठ आहे म्हणा तुम्ही. राज्यसभेवर तुम्हाला घेतलेलं, राज्यसभेवर नॉट अ जोक. जिथे मिथुन चक्रवर्ती, हेमा मालिनी, अमिताभ बच्चन ज्या खुर्चीवर बसतात त्या राज्यसभेवर संजय बाबांना घेतलेलं. राज्यसभेच्या कॅन्डिडेटला हे शोभत नाही इतक्या खालच्या लेवलला असं लक्ष घालणं. आणि चौघांनी पण तिकीट उघडली त्या मागितली घेऊ. त्या लपून मागितली सांगा बघू बक्षीस. सगळ्यांनीच मागितली तिकीट. मिळेल त्याला मिळेल. सगळ्यांनी एकत्रित काम करायचं. तुम्ही तुमची ताकद दाखवा. संजय बाबा 100-500 महिला घेऊन बाहेर पडतील. माझी काय अडचण नाही. मी पण त्यात घोषणा द्यायला येणार त्यांच्या बाजूने विजय असोच्या. माझ्या अडचण न बक्षीड. माझ्या भावना समजावून घ्या. तुमच्यासारख्या लोकांनी पण अवघा आपण मैत्रीपूर्ण एकत्रित बसलो, एकत्रित खेळलो, एकत्रित आंदोलन करतोय आपण. आपल्याला शोभत नाही बक्षीड असले. आमचं कसं असते,
ज्येष्ठ माणसाने असं केलं तर खालच्या आमच्यासारख्याने काय करायचं सांगा बघू. आम्ही आमची ताकद लावली. 1,000 महिला 3-4 हजार माणसं बाहेर करणार, पण ते कुणासाठी आहे? शिवसेनेसाठी, रवी इंगोलेसाठी नाही. शिवसेनेसाठी बक्षीड बाहेर काढवले. आमचं अस्तित्व दाखवलं. देवणे साहेब अस्तित्व दाखवणार आहेत का? बाहेर काढणार का माणसं? संजय बाबा 300 माणसं पक्षाची सोडली तर बाहेर काढू शकतात का? तर नाही. पण मी काय करालोय, आमची ह्यांच्या बरोबरी सगळे आम्ही आहोत. मिळू दे बाबांनी तिकीट, आम्ही बाबांच्या माग आहे. हे मला सिद्ध करायचं. हो बक्षीड, आमचं पक्ष तिकीट जाईल हो अशा वागण्यानं. तुम्ही आम्ही का आयुष्यभर आंदोलनच करत बसायचं का सांगा? नाहीच की. होतीत की बाबा आमदार, बाबा खासदार होते, आमदार होते, मिनिस्टर होते. माझी झिरो अडचण आहे. मी निष्पापतेनं काम करणारा माणूस आहे बक्षीड. माझ्या भावना समजावून घ्या, माझ्या भावना सांगा त्यांना. असं वागायला नसते म्हणा. हे लहान मुलांचा खेळ आहे. आणि शिवसेना म्हणजे गणेश उत्सव मंडळ नाही हो, पक्ष आहे आपला. हा, आपल्या पक्षाचं नेतृत्व एवढ्या सगळ्या राज्यभर झगडा लागले आणि तुम्ही आम्ही असं करत बसलो कसं व्हायचो? आपल्याला निवडून यायचं आहे बक्षीट. रवी इंगोलेंना पण कुणी दुखवू नये आणि रवी इंगोलेनं पण कुणाला दुखवू नये याची खबरदारी घ्याय पाहिजे पक्षामध्ये. बरोबर की नाही सांगा? बरोबर. जरा बोला तुम्ही, माझा फोन आलता म्हणून सांगा. ओके.